मी आज काय बनवणार? आता उन्हाळा येऊ राहिलाय. तो उन्हाळ्यात कसं गरमी असते, तर आपण बाहेर उन्हातून आलो की आपल्याला तहान लागते. त्याच्यासाठी मी आज कैरीचं पन्हं बनवून दाखवते. तर ते कैरीचं पन्हं बनवण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारच्या कैऱ्या आणायच्या. तर मी तुमच्यासाठी आज हे 2 कैऱ्या आणल्यात मार्केटमधून. आता ह्याला मी कुकरमध्ये वाफायला ठेवणार आहे. अख्ख्या कैऱ्या असे पाण्याने चांगले धुवून घ्यायचे तुम्हाला आणि मग कुकरमध्ये त्याला वाफायला ठेवायचे. आता आपण इथं गॅसचं बटन चालू करूया आणि कैरीला वाफण्यापुरतं पाणी ठेवायचं त्याच्यात. आपल्या कैऱ्या पूर्णपणे बुडतील तेवढं पाणी तुम्हाला ठेवायचं आहे, म्हणजे तुमच्या कैऱ्या चांगल्या वाफवल्या जातील. आता कुकरला झाकण लावून आपण मीडियम गॅसवर त्याला 5 ते 6 शिटी येईल तोपर्यंत होऊन द्यायचं आहे. कुकर गार झाल्यानंतर मी उघडलं आणि ह्या प्रकारे आपल्या कैऱ्या तयार झाल्यात. आता त्याच्यावरून आपण असे साल काढून घ्यायचं. त्याचं ते थोडं थंड होऊन द्यायचं, म्हणजे तुमचे हात भाजणार नाही. असे साल काढून घ्यायचं. तुम्ही जास्त शिट्या घेतल्यात ना, त्यामुळे आरामात निघतील. मी काय म्हणते, हे पन्हं करताना तुम्ही तोतापुरी कैरी घ्या. तोतापुरी कैरी कशी प्रमाणात कमी आंबट असते, तर तुम्हाला गुळ कमी लागेल. नाहीच मिळाली तर तुम्ही कुठली पण कैरी घ्या, तर थोडं गुळाचं प्रमाण मग जास्त घ्या. ठीक आहे. मग तुम्हाला असं सगळं गर काढायचा. तुम्ही बघू शकताय कैऱ्या चांगल्या वाफल्या गेल्यात ना, त्यामुळे तुमचं गर एकदम मस्त बघा, एकदम कोई तुमची साफ झाली. बघितली? आरामात 5-6 शिट्या घेऊन टाकायच्या, काही टेन्शन नाही आहे. 5-6 शिट्या घेतल्या की तुमच्या कैऱ्या मस्त अशा वाफल्या जातील. हे बघा, असे सगळे त्याचा पूर्णपणे तुम्हाला असं गर काढायचं आहे. फक्त हात स्वच्छ धुवून घ्या, कारण तुम्हाला हे सगळं हाताने करायचं आहे ना, त्यामुळे. आता मी ह्यामध्ये 1/4 टीस्पून इलायची पावडर टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकायचं आणि गूळ टाकायचा. इथं गूळ तुम्ही असा किसून घेतला ना, तर तुम्हाला मिक्स करायला बरा पडेल, म्हणजे गूळ लवकर त्याच्यात मिक्स होऊन जाईल. असा तुम्ही किसून घ्यायचं त्याला. इथं 2 कैऱ्या आहे, तर मी इथं आता अर्धी वाटीच गूळ टाकते. आपण मिक्स करून घेऊ, टेस्ट करून घ्यायचं आणि वाटलं तर परत मिक्स करू आपण. असं तुम्हाला चांगलं गोल असं फिरवून 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 त्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते कसं गर तुमचा अजून थोडा कोमट आहे ना, तर तुमचा गूळ आरामात त्याच्यात मिक्स होऊन जाणार. काही लोक मिक्सरमध्ये करतात, तर मी काय बोलते, एकदा तुम्ही असा ट्राय करून बघा. कैरीचा पल्प खाताना इतका सुंदर लागतो ना, की तुम्ही ते पन्हं पितच राहणार. कैरीचा गर कोमट असतानाच मी मध्ये गूळ टाकलाय, तर तुम्ही बघू शकताय बघा, गूळ किती छान मिक्स झालाय. म्हणजे तुमचा गर कोमट असतानाच गूळ टाका, म्हणजे लवकर तर मेल्ट होऊन जाईल. आणि कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलाय. एक आहे, तुम्ही जर मिक्सरमध्ये केला ना, तर तुम्हाला हे टेक्स्चर मिळणारच नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे, तुम्ही एकदा असं पन्हं जरूर ट्राय करा. प्यायला पण छान वाटेल आणि दिसायला तर एकदम अफलातून वाटणार तुम्हाला. पन्हं बनवण्यासाठी जे मिश्रण पाहिजे ते आता रेडी आहे. हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये काचेच्या बॉटलमध्ये भरून स्टोर करू शकता. हे तर फक्त मिश्रणच आहे, अजून पन्हं बनायचं बाकी आहे. वा, मग पूर्ण उन्हाळ्यात आपल्याला पन्हाचा आनंद घेता येईल. मजा येणार आहे मम्मी. चल आता बनवतो पन्हं, आपण आता टेस्ट करूया. नक्की. आता ह्या मिश्रणमधून पन्हं कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. आता इथं मी 2 ग्लास घेतले आहे. त्या ग्लासमध्ये तुम्हाला हे मिश्रण टाकायचं. एक मोठा चमचा मी आता हे मिश्रण घेतलंय. आता थंड पाणी टाकू.
आता आपण त्याला मिक्स करू. असं वाटलं तर तुम्ही टेस्ट करून घ्यायचं आणि जर कमी वाटलं तर तुम्ही मिश्रण परत टाकू शकताय. पहिल्यांदा बनवता तर थोडं कमी टाका आणि मग तुम्ही ॲड करू शकता त्याच्यात. वा, छान छान कैरीचं पण तयार झालंय. मम्मी अजून तयार नाही झालं, वरून थोडे बर्फ तर टाकू. हो, मेन बर्फ राहिला. चला आता आपण त्याच्यात बर्फ टाकायचंय. 2 तुकडे बर्फ टाकले म्हणजे थंडगार कैरीचं पण तुमच्यासाठी तयार आहे. चला, मस्तपैकी कैरीचं पण मी तुमच्यासाठी तयार करून दिलंय. पण जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपलं मराठी मेजवानी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.